नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं जेलमध्ये सुद्धा आता महिपतने एका माणसाबरोबर मैत्रीचा हात पुढे केलेला असतो आणि तो महिपतची मदत करायला सुद्धा तयार होतो. आता त्याच्याबरोबर जेलमध्ये बंद असलेला माणूस आता मधुभाऊंच्या जेलमध्ये जातो, तिथे त्यांना त्रास देण्यासाठी, ते सुद्धा महिपतच्या सांगण्यावरून. आणि महिपत म्हणालेला असतो की अर्जुन सुभेदार, तू मला त्रास दिलास ना, तू मला जेलमध्ये टाकलंस, आता मी तुझ्या बायकोच्या बापाला कसा त्रास देतो जेलमध्ये ते बघस तू. तेव्हा इथे आता जेलमध्ये मधुभाऊंच्या कोठडीमध्ये महिपतने जो माणूस पाठवलेला असतो, तो माणूस आता विनाकारण इथे मधुभाऊंबरोबर भांडण काढतो, त्यांना नाही नाही ते बोलतो आणि त्याच्याबरोबर हातापायी सुद्धा करतो. मधुभाऊंची तब्येत आधीच बरी नसल्यामुळे त्यांना ते हातापायी सहन होत नाही आणि ते तिथेच पडतात. त्यांच्या डोक्याला सुद्धा मार लागतो आणि त्यांची तब्येतसुद्धा खालावलेली असते. त्यामुळे आता मधुभाऊंना जेलमध्येच आता ॲडमिट केलेलं असतं आणि त्यांच्यावरती ट्रीटमेंट चालू असते. त्याचबरोबर तिथे आता अर्जुनला कळलेलं असतं की साक्षी ही कुणालची गर्लफ्रेंड आहे आणि ती चैतन्याला सुद्धा फसवते. त्याच्यामुळे आता सायली अर्जुनने ठरवलेलं असतं की काही करून चैतन्याला या सगळ्यातून बाहेर काढायचं आणि साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा द्यायची. तेव्हा इथं अर्जुन आणि चैतन्य दोघंजण मिळून साक्षीला कशी शिक्षा देणार आणि त्याचबरोबर इथे अर्जुनला कळेल का की मधुभाऊंना जेलमध्ये मारणारा माणूस हा महिपतच्या सांगण्यावरूनच मधुभाऊंना त्रास देत होता. हे जर अर्जुनला कळलं तर त्या सगळ्यामधून अर्जुन कसं मधुभाऊंना बाहेर काढणार हे सविस्तरपणे आपण आता बघणार आहोत. तर इथे जेलमध्ये मधुभाऊ आपलं काम करून आणि जेवून बसलेले असतात. तेव्हा आता तो माणूस महिपतच्या कोठडीतून आलेला असतो त्यांच्या कोठडीमध्ये. तो आता मधुभाऊंकडे बघत असतो आणि त्यांच्यावरती विनाकारण हात उगारतो. त्यांच्यामध्ये हातापायी होते. मधुभाऊ स्वतःला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात, पण त्या माणसाचा जोर जास्त असल्यामुळे मधुभाऊंच्या डोक्याला मार लागतो. तेव्हा इथे मधुभाऊंवरती आता ट्रीटमेंट चालू असते आणि त्यामुळे मधुभाऊंची तब्येत आता खूपच जास्त खालावलेली असते. तेव्हा इथे जेलमध्ये त्यांच्यावरती ट्रीटमेंट चालू असते. तेव्हा इथे डॉक्टर म्हणून अश्विनसुद्धा तिथे आलेला असतो मधुभाऊंना चेक करायला आणि तो त्यांच्यासाठी योग्य ती ट्रीटमेंट चालू करतो. तेव्हा इथे अश्विनने आता ट्रीटमेंट केले बोलल्यानंतर सायलीला जास्त त्याची काळजी वाटत नसते, पण इथे मधुभाऊंवरती आता ट्रीटमेंट चालू आहे याबद्दल आधी तरी अर्जुनला आणि सायलीला काहीही माहिती नसतं. पण जेव्हा आता इथून जेलमधून फोन जातो अर्जुनला आणि त्याला जेव्हा कळतं की मधुभाऊंचा इथे ॲक्सिडेंट झालेला आहे, त्यांच्यावरती एका माणसाने हल्ला केला आणि त्यांच्या डोक्याला मार लागलेला आहे, तेव्हा इथे अर्जुनला आता खूप मोठा धक्का बसतो. जेव्हा तिथून जेलमधून ते पोलीस फोन करतात, हवालदार फोन करतात अर्जुनला आणि जेव्हा अर्जुनला ही बातमी कळते तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्हाला तुमचं काम नीट करता येत नाही का? एका म्हाताऱ्या माणसावरती तो माणूस हल्ला करतो आणि तुम्ही काय बघत राहिलंय उभे तिथे आणि मला फोन करून काय सांगताय, त्यांच्यावरती ट्रीटमेंट सुरू करा. तेव्हा इथे हवालदार म्हणतात, ट्रीटमेंट आम्ही आधीच सुरू केलेली आहे, पण तुमच्या कानावरती टाकायला हवं म्हणून तुम्हाला सांगितलंय. तुम्हाला जर त्यांना बघायला यायचं असेल तर तुम्ही नक्कीच या. तेव्हा आता अर्जुन खूप टेन्शनमध्ये येतो. सायलीला हे कसं सांगायचं आणि ती कसं रिॲक्ट करेल या गोष्टीचा तो विचार करत असतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, मधुभाऊंवरती कुणीतरी हल्ला केला आहे, त्यांच्या डोक्याला मार लागला आहे, आपण जाऊया का त्यांना बघायला? तेव्हा इथे मधुभाऊंना आता थोडं बरं वाटत असतं. अर्जुन आणि सायली आता दोघेजण मधुभाऊंना भेटायला आलेले असतात. तेव्हा इथे सायली मधुभाऊंना भेटत असते. खूपच जास्त ती इमोशनल झालेली असते. तेव्हा मधुभाऊंना भेटून इथे सायली रडायला लागते. त्यांची तब्येत खूपच जास्त खालावलेली असते. ते आता कुसुमताईला सुद्धा कळतं, त्यामुळे आता परमिशन घेऊन कुसुमताईसुद्धा मधुभाऊंना भेटायला आलेली असते आणि ती म्हणते, कोण आहे तो माणूस आणि तो माणूस का बरं आहे तुमच्या कोठडीमध्ये? तेव्हा इथे अर्जुनच्या आता सगळा प्लॅन लक्षात आलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की महिपत आल्यापासूनच हल्ला कसा काय झाला? तेव्हा अर्जुनच्या लक्षात पूर्णपणे आता सगळी माहिती आलेली असते. तेव्हा तो हवालदारांना आणि इन्स्पेक्टरला भेटतो आणि म्हणतो की याआधी मधुभाऊंवरती असा हल्ला कधीही झालेला नाही आहे. जेव्हापासून मधुभाऊ जेलमध्ये आहेत तेव्हापासून तुम्हाला त्यांचा रेकॉर्ड माहिती आहे. त्यांनी कधीच कुणाला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. अत्यंत गरीब माणूस आहेत ते आणि त्यांच्यावरती कुणी असा हल्ला का करावा? त्यांची काय दुश्मनी होती त्या माणसाबरोबर? आणि जेव्हापासून महिपत शिकरे या जेलमध्ये आलाय तेव्हापासूनच त्यांच्यावरती हल्ला कसा काय झाला? तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही फक्त माझी एक कंप्लेंट नोंदवून घ्या. मधुभाऊंबरोबर जेलमध्ये कोठडीमध्ये कुणीही दुसरा माणूस ठेवायचा नाही. मला संशय आहे की तो माणूस महिपतनेच पाठवला होता, त्याला चांगलं पढवून पाठवलं होतं, नाहीतर त्याची काय हरकत होती, काय दुश्मनी होती मधुभाऊंबरोबर की त्यांना हात उगारावा लागला. त्याच्यामुळे मधुभाऊंच्या कोठडीमध्ये आता कुठल्याही माणसाला ठेवायचं नाही, मी तुम्हाला आत्ताच सांगतोय, नाहीतर मी वरती कंप्लेंट करेन, असं आता अर्जुन म्हणतो. तेव्हा इथे आता त्या माणसाला मधुभाऊंच्या कोठडीमध्ये जर ठेवलेलं असतं त्याला तिथून काढलं जातं आणि पुन्हा महिपतच्या कोठडीमध्ये ठेवलं जातं.
तरी ते अर्जुन आणि सायलीला त्या गोष्टीचा खूपच जास्त आता राग आलेला असतो। तेव्हा इथे अर्जुनच्या लक्षात येतं, तो म्हणतो की मिसेस सायली, हे सगळं आहे ना महिपतने केलेलं आहे, कारण त्याला या केसपासून मला डिस्ट्रॅक्ट करायचं आहे आणि तुम्हालासुद्धा। आपण साक्षीच्या विरोधामध्ये काहीतरी पुरावे गोळा करत असू हे त्याला माहिती आहे, म्हणून त्याने हा प्लॅन केला असावा, कारण आपण दोघेही डिस्ट्रॅक्ट होऊ आणि त्या केसकडे जास्त लक्ष देणार नाही। पण आता माझ्या हातामध्ये खूप मोठा प्रूफ हा लागलेला आहे। साक्षी कुणालची गर्लफ्रेंड आहे आणि तिच्यामुळे कुणालने स्वतःला संपवलं होतं। चैतन्याला सुद्धा हे सगळं माहिती आहे। आता चैतन्याला मी हा फोटो दाखवणार आहे आणि मग आपण त्याला या सगळ्या परिस्थितीतून बाहेर काढायचं आहे। तेव्हा इथे अर्जुन आता चैतन्याला फोन करतो आणि म्हणतो की मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे, पर्सनल आहे, आपण दोघंजणं कुठेतरी भेटूया। तेव्हा इथे दोघेही आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये भेटतात। तेव्हा अर्जुन तो फोटो चैतन्याला दाखवतो आणि म्हणतो, हा चैतन्य, हा फोटो तुला आठवतोय का? हा आपल्या सगळ्या फ्रेंड्सचा फोटो आहे। तेव्हा चैतन्य तो फोटो बघतो आणि म्हणतो, हो माझ्या तर लक्षात आहे, हा आपल्या सगळ्यांचा ग्रुप फोटो आहे। तेव्हा अर्जुन म्हणतो, त्या फोटोच्या जरा मागे बघतोयस का, कोण दिसते तुला? तेव्हा चैतन्य मागे बघतो तर त्या फोटोच्या एकदम मागच्या बाजूला साक्षी त्याला दिसते। तेव्हा तो म्हणतो, ही तर साक्षी आहे। तेव्हा चैतन्य म्हणतो, आणि तो कोण आहे तिच्याबरोबर? तेव्हा चैतन्य म्हणतो, मला नाही माहिती कोण आहे तो। तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की साक्षी बरोबर तो जो कोणी आहे ना, तो आपला जवळचा मित्र कुणाल आहे। फोटोमध्ये बघ तुला कुणाल ती कुठे दिसतोय का समोर? पण तो साक्षीला भेटायला गेलेला आपला मित्र कुणाल आहे आणि त्याने ज्या मुलीसाठी स्वतःचं आयुष्य संपवलं ना, ती दुसरी तिसरी कुणी नसून साक्षी शिखरे आहे आणि साक्षीमुळेच कुणालने स्वतःचा जीव दिला होता, कारण तिला एका श्रीमंत मुलाबरोबर लग्न करायचं नव्हतं। कुणाल गरीब असल्यामुळे तिने कधीच त्याच्याबरोबर खरं प्रेम केलं नव्हतं, फक्त त्याचा यूज व्हावा, त्याचा फायदा करून घ्यावा, म्हणूनच तिने त्याच्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं होतं आणि तुझ्याबरोबर सुद्धा ती आता तेच करते। तेव्हा इथे आता चैतन्याला खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा अर्जुन म्हणतो, तरीसुद्धा तुझा माझ्यावरती विश्वास बसणार नाही, कारण साक्षीच्या प्रेमाची पट्टी तुझ्या डोळ्यावरती आहे। जेव्हा ती पट्टी तू बाजूला करशील ना, तेव्हा तुला सगळं ठळक दिसेल। तेव्हा आता चैतन्य अर्जुनच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत आता साक्षीच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करत असतो। तेव्हा तिच्या कपाटामध्ये कुणालचे आणि तिचे जे फोटो असतात जुने, ते चैतन्याच्या हाती लागतात आणि त्याचा विश्वास हा खात्रीमध्ये बदलतो आणि तो म्हणतो, अगदी बरोबर बोलला अर्जुन, म्हणजे साक्षीच कुणालची गर्लफ्रेंड होती आणि तिच्यामुळेच कुणालने स्वतःचं आयुष्य हे संपवलेलं असतं। तेव्हा आता चैतन्य आणि अर्जुन दोघंजणं आता एक टीम तयार करतात आणि म्हणतात की आता साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा आपण द्यायचीच। तेव्हा चैतन्य म्हणतो की कोर्टामध्ये तुला जे काही बोलायचं आहे, जे काही विचारायचं आहे ते साक्षीला विचार, मी त्याच्या बदल्यात काहीही बोलणार नाही आहे। तेव्हा इथे आता कोर्टामध्ये अर्जुन आणि चैतन्य दोघंजणं साक्षीच्या ह्या केसमध्ये आणि कोर्टामध्ये तिच्यावरती प्रश्नांचा भडीमार करतात। तिच्याकडे एकही उत्तर द्यायला नसतं। तिच्याबरोबर ना प्रिया असते, ना नागराज असतो, ना महिपत असतो, त्याच्यामुळे तिच्या बाजूने सुद्धा बोलणारं कुणीच नसतं। त्याच्यामुळे साक्षी आता टेन्शनमध्ये आलेली असते। तेव्हा कोर्टामध्ये तिच्यावरती प्रश्नांचा भडीमार होतो। तेव्हा तिला काय बोलावं काही कळत नाही, त्याच्यामुळे ती रडत बसते आणि आजारपणाचं ढोंगसुद्धा करत असते। तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की मला माहिती आहे तुझ्याकडे आता पुरावा नाही आहे, आणि आता सायली म्हणत असते की तू जो गुन्हा केलेला आहेस ना, त्याची शिक्षा तुला मिळणारच। खोट्या गुन्ह्याखाली तू मधुभावना जेलमध्ये टाकलेस ना, गुन्हा केलायस तू आणि खोटं बोलून मधुभावना जेलमध्ये टाकलेलं आहे। त्याच्यामुळे बिचाऱ्या मधुभावने काही केलेलं नाही आहे, तुझ्यामुळे ते विनाकारण शिक्षा भोगतायत आणि तू मोकाट बाहेर फिरतेस ना। पण आता तुझे दिवस भरलेले आहे सायली, तू सुद्धा आता जेलमध्ये जाणार आहेस। तेव्हा इथे आता पुढची तारीख दिलेली असते। तेव्हा साक्षीला आता स्वतःला सिद्ध करायचं असतं, पण तिच्यावरती खूपच जास्त आता आरोप हे झालेलेच असतात आणि ते सगळे खरे असतात, व्हॅलिड असतात। साक्षीकडे एक सुद्धा प्रश्नाचं उत्तर नसतं। तेव्हा इथे आता जज साहेब म्हणत असतात की पुढच्या तारखेला जर साक्षी शिखरे यांनी स्वतःला सिद्ध केलं नाही तर त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा ही दिली जाईल। तेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करायचं आहे, पण आता साक्षीकडे सिद्ध करण्यासाठी एक सुद्धा पुरावा उरलेला नसतो आणि अर्जुन आणि चैतन्य साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही देणारच असतात।